मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय. यंदाच्या निवडणुका विलंबानंतर होणार आहे. हे फक्त उमेदवारीचं मैदान नसून आपल्या निर्णयाचं रणभूमी आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय, प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. आता मतदान आणि निकाल याच दोन गोष्टी शिल्लक आहेत. कार्यकर्त्यांशी बोलत असताना राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवात स्पष्टपणे सांगितलं आहे, मला आज फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, की रात्र वायरीची आहे. त्यामुळं कोणीही गाफील राहू नये, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. आपल्या आजूबाजूला कोण मतदार आहेत, ते खरे आहेत का, की खोटे आहेत, यावर लक्ष आपलं असणं गरजेचं आहे. मी आज मराठी माणसांसाठी म्हणून एकच गोष्ट सांगतो, येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची महापालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो, तर निवडणूक हातातून गेली समजा. मग त्यानंतर या लोकांचं जे थैमान आहे ते सुरू होईल. कोणालाही आवरता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला मला एकच विनंती करायची आहे, की तुम्ही कुणीही गाफील राहू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांचे अनेक उमेदवार विधानसभेला उभे होते. त्याचबरोबर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभेला उभे होते. पण त्यांचा देखील दणदणीत पराभव झाला. त्यामुळे राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे, की कुणीही गाफील राहू नका. लक्ष देऊन काम करा. ही निवडणूक आपल्याला हातातून जाऊ द्यायची नाहीये. दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असण्याची दाट शक्यता मानली जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चाही सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी मनसे सैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. मतदार याद्यावरून त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. एकीकडे महायुती आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. पण अजून यांचा फॉर्म्युला काय ठरला आहे अद्यापही समोर आलेला नाही. पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते तयारीला लागले आहेत. कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग नसतील, असंच चित्र दिसत आहे. कारण काँग्रेसने स्पष्टपणे राज ठाकरे यांच्यासोबत युती करायला नकार दिला होता. काँग्रेस ही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या स्पष्टीकरण काँग्रेसकडून आलं आहे. पण राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते युती करतील असं तरी आत्ता दिसत आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा भाग नसतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.